श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. येत्या 18 जूनला गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. 18 जूनला येणारा हा गुरुपुष्यामृत योग धनवृद्धीसाठी, आर्थिक लाभासाठी आणि तसंच एखादं नवीन काम सुरू करण्यासाठी सुद्धा अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची कृपा मिळवण्यासाठी त्यांची विशेष पूजा, सेवा, आराधना केली जाते. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ नक्षत्र मानलं जातं. देवी लक्ष्मीचा जन्म देखील याच नक्षत्रामध्ये झाला होता. गुरु हा सर्व ग्रहांमध्ये सर्वात शुभ ग्रह आहे. पंचांगानुसार ज्या दिवशी गुरुवार आणि पुष्य नक्षत्र एकत्र येतात त्या दिवसाला गुरुपुष्यामृत योग असं म्हटलं जातं. पंचांगानुसार या वर्षातील हा तिसरा गुरुपुष्यामृत योग आहे, जो 18 जून 2026 रोजी गुरुवारी आलेला आहे. आणि हा गुरुपुष्यामृत योग या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे. हा दिवस नवीन शिक्षण, गुंतवणूक आणि मोठमोठ्या आर्थिक करारांसाठी अत्यंत फलदायी असा मानला जातो. या काळामध्ये केलेली शुभ कामं ही आपल्याला दीर्घकाळ लाभ देतात. ज्योतिषशास्त्रानुसारही हा योग संपत्ती, ज्ञान, प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा वाढवणारा असा मानला जातो. त्याचप्रमाणे गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी नवीन कामाची सुरुवात करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं. अनेक लोक या दिवशी सोनं, चांदी, वाहन, घर किंवा इतर मौल्यवान वस्तूंची खरेदी करत असतात. असं म्हटलं जातं की या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे आपल्याला मोडण्याची वेळही कधीच येत नाही. आणि म्हणून बरेच लोक या दिवशी सोनं, चांदी हे खरेदी करत असतात. या दिवशी भगवान विष्णू, बृहस्पती देव आणि देवी लक्ष्मी यांची पूजा केली जाते. या योगामध्ये केलेलं दान, जप आणि शुभ कार्य हे आपल्याला अधिक फलदायी ठरत असतात. आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी अखंड नांदावी, देवी लक्ष्मीचं वास्तव्य आपल्या घरामध्ये कायम राहावं यासाठी या गुरुपुष्यामृत योगावर देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची पूजा ही तर केली जातेच, पण त्यासोबत काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा या दिवशी केले जातात. आणि हे उपाय आपल्यासाठी अत्यंत फलदायी ठरत असतात. या दिवशी केलेले उपाय हे आपल्याला दीर्घकाळ फळ देणारे ठरतात. आणि म्हणूनच 18 जूनला गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची पूजा, सेवा ही तर करायचीच आहे, पण त्यासोबत 11 हिरव्या वेलचींचा उपायसुद्धा आपल्याला या दिवशी अवश्य करायचा आहे. या दिवशी आपल्याला 11 हिरवी वेलची इथे अर्पण करायची आहेत. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातली सर्व आर्थिक संकटं दूर होतील, आपला कर्जबाजारीपणा दूर होईल, आपल्या घरातली गरिबी ही कायमची निघून जाईल आणि आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल. पैसे कमावण्यासाठी आपण सर्वच जण मेहनत, कष्ट ही तर करतच असतो, पण प्रत्येकाच्याच घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर स्वरूपामध्ये वास करतेच असं नाही. तर आपण करत असलेल्या कष्टाला, मेहनतीला भाग्याची, नशिबाची आणि देवी लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची साथ लाभावी, त्यांची कृपा लाभावी यासाठीच अत्यंत शुभकारक असलेल्या या गुरुपुष्यामृत योगावर आपल्याला 11 हिरवी वेलचीचा हा अत्यंत प्रभावी उपाय अवश्य करायचा आहे. हा उपाय या दिवशी केल्यामुळे आपल्याला अप्राप्त लक्ष्मी प्राप्त होईल आणि प्राप्त लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये स्थिर होईल. आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला या दिवशी अवश्य करायचा आहे. तर हाच उपाय आपल्याला गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी कसा करायचा आहे आणि 11 हिरवी वेलची घेऊन आपल्याला कोणती प्रभावी सेवा करायची आहे आणि ही हिरवी वेलची आपल्याला कुठे अर्पण करायची आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. आणि म्हणून ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा. आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी हा उपाय अवश्य करा. हिरवी वेलची ही देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे आणि ही हिरवी वेलची देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते. देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हिरव्या वेलचीचा वापर हा केला जातो. तर आपल्याला हा उपाय करण्यासाठी 11 हिरवी वेलचीही घ्यायची आहेत. आणि या 11ही वेलच्या कुठेही तुटलेल्या, फुटलेल्या नसाव्यात, त्या अखंड असाव्यात. खराब झालेल्या हिरवी वेलची आपल्याला चुकूनही हा उपाय करण्यासाठी घ्यायच्या नाही आहेत. आणि गुरुवारी 18 जूनला गुरुपुष्यामृत योग हा सूर्योदयापासून सकाळी 11:33 असणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा जो उपाय आहे, ही जी सेवा आहे तर ती शक्य झाल्यास सकाळीच करून घ्यायची आहे, कारण या काळामध्ये गुरुपुष्यामृत योगा असणार आहे. आणि जर या वेळेमध्ये तुम्हाला हा उपाय करायला शक्य होत नसेलच तर मग तुम्ही हा उपाय या गुरुवारी संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस केला तरीही चालेल.
आणि ही सेवा हा उपाय करण्या अगोदर आपल्याला आपल्या देवघरामध्ये शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून आपल्याला बसायचं आहे आणि या 11 वेलची आपल्याला घ्यायच्या आहेत. एका वाटीमध्ये किंवा डिशमध्ये तुम्हाला या 11ही वेलच्या घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यातली एक वेलची तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला एक वेळा कनकधारा स्तोत्र हे पठण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या हातामध्ये जी तुम्ही हिरवी वेलची घेतलेली आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असलेल्या देवी लक्ष्मीच्या मूर्तीला किंवा फोटोला अर्पण करायची आहे. लक्ष्मी देवीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर ही वेलची आपल्याला ठेवायची आहे आणि त्यानंतर पुन्हा वाटीमधली एक हिरवी वेलची पुन्हा आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्यानंतर पुन्हा एक वेळा कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे आणि हातात घेतलेली हिरवी वेलची पुन्हा आपल्याला देवी लक्ष्मीसमोर अर्पण करायची आहे. तर अशा पद्धतीने 11 ही वेलची आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या हातामध्ये घ्यायची आहे. कनकधारा स्तोत्राचं 11 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर ती वेलची आपल्याला देवी लक्ष्मी मातेच्या समोर अर्पण करायची आहे. 11 वेळा तुम्हाला कनकधारा स्तोत्र पठण करण्यासाठी खूप वेळ हा काही लागणार नाही. मोजून 10 ते 15 मिनटंच तुम्हाला या सेवेला लागतील. देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी अतिशय उच्च कोटीची अशी ही सेवा मानली जाते. हे कनकधारा स्तोत्र पठण करून देवी लक्ष्मीला वेलची अर्पण केल्याने देवी लक्ष्मी मातेची असीम कृपाही आपल्याला प्राप्त होत असते. आपल्या घरातलं दारिद्र्य दूर होण्यासाठी आणि विपुल प्रमाणामध्ये संपत्तीची प्राप्तीही आपल्याला व्हावी यासाठी आद्य शंकराचार्यांनी या स्तोत्राची रचना केली होती. या स्तोत्राचे नित्य पठण केल्याने आर्थिक संकट दूर होऊन आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर हे अखंड नांदत असतं. कनक म्हणजे सोने आणि धारा म्हणजे प्रवाह. या स्तोत्राच्या पठणाने आपल्या घरामध्ये सोन्याच्या म्हणजेच धनसंपत्तीचा अखंड प्रवाह कायम सुरू राहतो असं म्हटलं जातं. गुरुपुष्यामृत योगावर या स्तोत्राचं पठण केल्यामुळे आपलं दुर्दैव आणि दुर्भाग्य हे नष्ट होतं आणि आपल्या जीवनामध्ये सौभाग्य आणि भरभराट ही येते. त्याचप्रमाणे जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल तसंच कर्जामुळे त्रस्त असाल तर या स्तोत्राच्या पठणाने तुमचे उत्पन्नाचे नवीन मार्ग हे खुले होत असतात. तर असे हे अत्यंत महत्त्वपूर्ण कनकधारा स्तोत्र आहे की या स्तोत्राच्या पठणाने आपल्याला देवी लक्ष्मीची असीम कृपाही प्राप्त होते आणि आपल्या आयुष्यातील सर्व आर्थिक संकट दूर होतात, कर्जबाजारीपणा दूर होतो, आपली गरिबी दूर होऊन आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते, आपले उत्पन्नाचे नवीन मार्ग हे खुले होतात, पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग हे आपल्याला दिसू लागतात आणि आपल्याकडे धनसंपत्तीचा ओघा वाढू लागतो. आणि म्हणूनच 18 जूनला असलेल्या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी आपल्याला हा 11 वेलचीचा उपाय अवश्य करायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे ही वेलची हातामध्ये घेऊन 11 वेळा आपल्याला कनकधारा स्तोत्र पठण करायचं आहे. याप्रमाणे ही सेवा आपल्याला करायची आहे. अत्यंत साधा सोपा आणि कमी वेळेमध्ये होणारा पण तितकाच प्रभावी उपाय आहे. देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी मानला जातो आणि म्हणून या गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी तुम्ही हा उपाय अवश्य करा. देवी लक्ष्मीला तुम्हाला कनकधारा स्तोत्राचं पठण करून हिरवी वेलची ही अर्पण करायची आहे आणि या 11 हिरवी वेलची देवी लक्ष्मीसमोर अर्पण केल्यानंतर तुम्हाला दिवसभर आणि रात्रभर तिथेच देवी लक्ष्मीसमोर राहू द्यायच्या आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छ आंघोळ करून झाल्यानंतर तुम्हाला या वेलची तिथून उचलून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर ही वेलची तुम्ही तुमच्या चहामध्ये टाकून वापरू शकतात. त्याचप्रमाणे या वेलचीची पावडर बनवून तुम्ही एखादा गोडाचा पदार्थ हा सुद्धा बनवू शकतात. गोडाच्या पदार्थामध्ये वेलचीची पावडर टाकून तुम्ही तो पदार्थ घरातील सर्व व्यक्तींनी मिळून खायचा आहे. तर याप्रमाणे अत्यंत साधा सोपा आणि तितकाच प्रभावी देवी लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा उपाय जो आहे तर तो तुम्ही या गुरुपुष्यामृत योगावर अवश्य करा. हा गुरुपुष्यामृत योग या वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग असणार आहे आणि म्हणून ही संधी तुम्ही सोडू नका. हा उपाय अवश्य करा. आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा. आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.